आता हा सुद्धा एक लिंग्विस्टिक मधला किंवा ग्रामर मधला किंवा स्पर्धा परीक्षेला विचारलेला एक महत्वाचा टॉपिक आहे. तो आहे फोकसिंगचा. फोकसिंग म्हणजे ज्या एलिमेंटला फोकस करायचा आहे तो एलिमेंट त्यात घ्यायचा. हे सूत्र काय असतं फॉर्म्युला इट प्लस टू बी. टू बी म्हणजे वर्तमान काय असेल तर इज लिहायचं, भूतकाळ तर वॉज लिहा. इट नंतर नेहमी इज किंवा वॉज येतं. म्हणजे ह्या ठिकाणी जर टीबीचं रूप बघायचं म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणताय पहा टीबी फॉर्म म्हणजे एकतर काय असतो इज किंवा वॉज. इट नंतर नेहमी दोनच येऊ शकतात. फोकसिंग एलिमेंट म्हणजे काय ज्या ठिकाणी ज्या शब्दाला फोकस करायला जातो आणि एससी जे म्हणजे सबऑर्डिनेट कंजक्शन. त्याला काय म्हणतात आपण इथे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स ते कोणकोणते असतात ते बरेच असतात. सबऑर्डिनेट कंजक्शन समजा त्या ठिकाणी हु असेल तर ती हु कोणासाठी वापरायचं आपण शिकतो पर्सन साठी. आणि दॅट किंवा विच असेल दॅट किंवा विच हे शक्यतो आपण नॉन पर्सनल थिंग्स साठी वापरतो. नॉन पर्सनल थिंग्स साधारणपणे अनेक शब्द येऊ शकतात. व्हेन येऊ शकतात टाइम असेल तर, व्हेअर प्लेस असेल तर, पण जनरली ह्या दोन शब्दामध्ये कव्हर होतात हु आणि दॅट किंवा विच. हे शब्द आले का आपण तो पार्ट कव्हर करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल एक फेमस एक्झाम्पल तुमच्या समोर लिहितो. फॉर एक्झाम्पल एम के गांधीजी. एम के गांधीजी started MK Gandhiji started Quit India movement. Quit India movement. MK Gandhiji started Quit India movement. आता या ठिकाणी महात्मा गांधीजींनी क्विट इंडिया चलो भारत चळवळ चालू केली. चलो जाओ. MK गांधीजी स्टार्टेड क्विट इंडिया मूवमेंट. आता समजा अंडरलाईन ह्याला असेल तर MK गांधीजीला ह्याला अंडरलाईन असेल ते वाक्य कशा प्रकारे आपण करूया याचं उत्तर. त्याचं उत्तर कशा प्रकारे तयार होईल पहा. सुरुवात कशाने करायची आहे इट न सुरुवात करायची आहे. इट. आता इट नंतर काळ कोणता आहे बघा स्टार्टेड. भूतकाळ आहे का वर्तमान काळ आहे. स्टार्टेड हे भूतकाळामधलं आहे. भूतकाळामध्ये काय घ्यावं लागणार वॉज. वर्तमान काळ असेल तर काय घेतलं असतं इज घेतलं असतं म्हणजे इट वॉज. आता फोकसिंग एलिमेंट काय आहे जर अंडरलाईन केलेला एलिमेंट काय आहे एम के गांधीजी. मग इट वॉज एम के गांधीजी. एम के गांधीजी. इट वॉज एम के गांधीजी. आता एम के गांधीजी काय आहे व्यक्ती आहे त्यासाठी कुठलं कंजक्शन घ्यायचं आहे हु घ्यायचं आहे. इट वॉज एम के गांधीजी हु. नंतर राहिलेलं वाक्य आहे सध्या हु स्टार्टेड क्विट इंडिया मूवमेंट. किंवा अंडरलाईन समजा एल असते क्विट इंडिया मूवमेंटला हेच वाक्य कसं तयार झालं असतं पहा. हे सेंटेन्स कसं तयार झालं असतं. सुरुवात कशाने करायची आहे इट न करायची आहे. इट वॉज सांगा इट वॉज. आता कुठला शब्द घ्यायचा आहे क्विट इंडिया मूवमेंट. इज व्हॉट इट वॉज क्विट इंडिया मूवमेंट. आता या ठिकाणी दॅट घ्या किंवा विच घ्या. इट वॉज क्विट इंडिया मूवमेंट दॅट एम के गांधीजी स्टार्टेड. समजलं का बघा. अजून एक एक्झाम्पल आहे ते तुम्ही